जर आज तुमच्या स्क्रीनवर स्वामी समर्थ आले असतील तर समजा स्वामींची कृपा आज तुमच्यावर होणारच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फक्त 10 मिनिटे तुम्ही स्वामी समर्थाकडे मन लावून पहा आणि बघा तुमचं मन तुम्हाला हलकं झालेलं जाणवेल. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारताही येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. आनंद ही चेहऱ्यावरून नव्हे तर मनातून प्रकट होणारी भावना आहे. म्हणून आनंद हा मनातून निर्माण होऊ द्या. आनंदाने जगायचे असेल तर 2च गोष्टी विचारा. तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्यासाठी काय वाईट केलं. चेहऱ्यावर इतका आनंद असू द्या की आरशात पाहिल्यावर आरसासुद्धा म्हटला पाहिजे, तू तर ऑलरेडी सुंदर दिसतोय, तुला मेकअपची काय गरज आहे. माणसानं नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत राहिला पाहिजे. दुःख मोजण्याच्या नादात आपण जीवनातले आनंदाचे क्षण विसरून जातो. जितके आनंदी राहाल तितके यशस्वी व्हाल. मनामध्ये आनंद जपला तर जीवनातील प्रत्येक क्षण उत्सवासारखा साजरा कराल. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्याच्या कपाळावर लावा, आपलाही बोटं सुगंधित करून जातं. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. कुठेतरी पोचायचं असेल तर कुठून तरी निघायलाच हवं ना. अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग हा 99% असतो. जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीच्या आयुष्याला कितीही संकट आले तरी तो मागे फिरत नाही. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक आपल्या जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांना पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणं असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास असला पाहिजे. जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. पैज लावायची तर स्वतःचं सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. स्वतःवर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. जगात या 2 गोष्टी कधीच कुणासाठी थांबत नाही. एक म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे तुमचं वय. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणं कधीही चांगले. यशाचा मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावं लागते. सुंदर चारित्र्य आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःलाच निर्माण करावं लागतं. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. काहीही झालं तरी प्रयत्न सोडू नका. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाची असते. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो. कारण खूप भेटतील स्वप्न पूर्ण न करण्याची, पण ती गेलेली वेळ परत नाही मिळणार. लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला कसे बघता ते महत्त्वाचं आहे. जेव्हा सगळं संपून गेलंय वाटते, तीच वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. पाणी धावते म्हणून मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट सापडते. माणसाने आयुष्य जगताना मिठासारखं जगावं, महाग नसावं पण महत्त्वाचं असावं. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या, जगणं सोपं होईल. सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल. पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखीच राहू. आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची सोबत असू द्या. परिस्थिती तुमच्या अनुकूल असेलच असे नाही, पण आनंदी स्वभावाने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनवू शकता. इतरांच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या पाठीमागचं कारण होणं यासारखं पुण्य जगात कुठलंच नाही. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपा, आयुष्य खूप सुंदर होईल. समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे. स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपा, आयुष्य खूप सुंदर होईल. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% असतो आणि परिश्रमाचा भाग हा 99% असतो. त्यामुळे आयुष्यात प्रयत्न करत राहा, नशिबाच्या भरोसे राहू नका. श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे. खूप कमी लोक आपल्याला आयुष्यात सुख आणि आशीर्वाद देऊन जातात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठीच येतात. ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाही. आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या जे तुम्हाला मनापासून समजून घेतात. वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात ज्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आपण ठेवला असतो. माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. आयुष्यात ज्यांनी तुम्हाला पहिलंच हसवलं शिकवलं त्यांना कधी दुःख देऊ नका, कारण जे तुम्हाला हसवतात ते तुम्हाला दुःखी बनवू शकत नाही. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्था, आमच्या मनातील सर्व चिंता दूर करा, आमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान द्या. ज्यांनी श्रद्धेने हा व्हिडिओ पाहिला त्यांच्या घरी समृद्धी नांदो, त्यांच्या मनाला बळ मिळो आणि प्रत्येक अडचणीवर स्वामींची कृपा असो. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. हा व्हिडिओ स्वामी समर्थ भक्तांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा.